नमस्कार, विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण ओल्या नारळाची करंजी बनवित आहोत। करंजीचे आवरण खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी त्यात आपण आपल्या किचनमध्ये नेहमीच अवेलेबल असलेलं एक साहित्य टाकणार आहोत, ज्यामुळे आपली करंजी 8 ते 10 दिवस सहज टिकून राहते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। सुरुवातीला आपण करंजीसाठी लागणारे आवरण बनवून घेऊ। तर त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी मैदा लागणार आहे। यामध्ये मी 2 चमचा बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठामुळे आपल्या करंजीला खूप छान खमंगपणा आणि खुसखुशीतपणा येतो। यात चिमूटभर मीठ टाकायचं आणि याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या अगोदर तुम्ही करंजीच्या आवरणामध्ये बेसन पीठ कधीच वापरलेलं नसेल, पण एक वेळेस नक्की वापरून पहा, करंज्या खूपच खमंग होतात। यात 2 चमचा गरम केलेलं तूप टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तूप टाकल्यानंतर हे पीठ चांगलं एकजीव आणि मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्वत्र तूप व्यवस्थित लागल्या जाईल। अशा पद्धतीने एकदम घासून छान मिक्स करायचं। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी एकदाच न टाकता थोडंसंच टाकायचं आणि याचा चांगला घट्ट उंडा मळून घ्यायचा आहे। करंजीसाठी लागणारं जे आवरण आहे त्यासाठी आपल्याला पीठ एकदम घट्टच मळून घ्यायचं आहे, यामुळे करंज्या खुसखुशीत होतात। हे पहा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आणि यावरती थोडंसं तूप लावून याला 10 मिनिटासाठी साईडला झाकून ठेवून द्यायचं। इकडे गॅसवरती एक पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये 2 चमचा खसखस टाकायची। याचा छान खमंग वास येईपर्यंत आणि थोडीशी लाल होईपर्यंत ही भाजून घ्यायची। याला एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं, म्हणजे करंजीच्या सारणामध्ये हे टाकल्यानंतर याची चव एकदम अप्रतिम अशी लागती। आता त्याच पॅनमध्ये 2 चमचा तूप टाकायचं आणि त्यामध्ये हा सुकामेवा भाजून घ्यायचा। सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता। आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे सर्व जिन्नस थोडेसे नरम झालेले असतात, म्हणून याला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या करंज्या जास्त दिवस टिकून राहतील। इथे मी 1.5 वाटी किसलेला ओला नारळ घेतलाय। या नारळाची साल न काढताच तो मी किसून घेतलेला आहे, यामुळे पण आपलं सारण खायला खूपच खमंग लागतं। तर याला मंद गॅसवरतीच यातला ओलसरपणा कमी होईल याला इतकंच परतवून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही। हे थोडंसं सुकलं की मग यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा। इथे 1.5 वाटी किसलेल्या नारळासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेऊ शकता किंवा मग पूर्ण साखरेचा पण वापर करू शकता। किसलेला किंवा मग बारीक वाटलेला गूळ घ्यायचा, म्हणजे तो लवकर वितळला जातो। तर हे सुरुवातीला आता थोडंसं पातळ होतं, पण याला आपण जसं शिजवू तसा तो एकदम छान घट्ट होतो। करंजीसाठी लागणारं हे सारण आपल्याला पातळ नाही ठेवायचं, छान घट्ट होऊ द्यायचं आहे। मग यामध्ये आपण भाजलेली खसखस आणि सुकामेवा टाकायचा। यात 1 चमचा विलायची आणि जायफळाची पूड टाकायची। विलायची आणि जायफळ मी एकत्रच मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेलं आहे, तर ते 1 चमचा टाकायचं। त्यामुळे पण करंजीच्या सारणाला खूपच खमंग आणि सुरेख असा वास येतो। आता याला गार होऊ द्यायचं आहे। इकडे आपलं पीठ पण छान मऊसूत झालेलं आहे, तर याला परत एक वेळेस हलक्या हाताने मळून घ्यायचं। याला 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ भिजू नाही द्यायचं, नाहीतर मग हे पीठ खूपच सैलसर होऊन जातं। आता इथे आपल्याला करंजीसाठीची जी लाटी बनवायची आहे त्या हिशोबाने इथे पिठाचा थोडासा एक उंडा घ्यायचा आणि त्याला पोळपाटावरती छान लाटून घ्यायचं। ही लाटी खूप जाड पण नाही बनवायची आणि खूपही पातळ नाही बनवायची, मध्यम आकारामधली आपण जशा पुऱ्या बनवतो तशी बनवायची। आणि ही लाटते वेळेस आपल्याला थोडंसं पीठ किंवा मग तुपाचा वापर करायचा आहे। आता इथे मी हा करंजीचा साचा घेतलेला आहे, तर यामध्ये ही लाटी टाकायची आणि यामध्ये 1 चमचा इतकंच सारण भरायचं। सारण खूप जास्त पण नाही भरायचं आणि खूप कमी पण नाही, आपली लाटी कशी आहे त्या हिशोबाने सारण इथे भरायचं आहे। आणि याला साईडला थोडंसं दूध किंवा मग पाणी लावायचं, जेणेकरून हे चांगल्या पद्धतीने पॅक होतं आणि आपण करंजी तळते वेळेस मग हे फुटत नाही। अशाच पद्धतीने सर्व पिठाच्या करंज्या बनवून घ्यायच्या आणि त्या बनवून झाल्यानंतर मग त्यावरती ओला कपडा ठेवायचा, म्हणजे करंज्या कडक होत नाहीत
आणि मग करंजी तळते वेळेस फुटत पण नाही. कधी कधी सारण जास्त झाल्यानंतर पण करंजी एखाद्या वेळेस तेलामध्ये फुटू शकते, म्हणून करंजीमध्ये सारण भरते वेळेस शक्यतो कमीच भरायचं. इकडे गॅसवरती मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतले. आता यामध्ये एक वेळेस 3 ते 4 करंज्या टाकायच्या आणि ह्या मीडियम फ्लेमवरती छान एकदम खुसखुशीत होतील आणि खरपूस अशा भाजून घ्यायच्या. आता एका साईडने ही करंजी टाकल्यानंतर आपणाला वरतून थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे वरतून पण ह्या छान अशा एकदम टम्म फुगतात. करंजी दोन्ही बाजूंनी आलटून पलटून छान तळून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडनी तिला छान कलर येतो आणि मग ती खमंग तर लागतेच आणि खुसखुशीतही होते. तर अशा पद्धतीने हे पहा एकदम सोनेरी रंग येईपर्यंत भाजायची, म्हणजे करंजी जास्त दिवस खुसखुशीत राहते. या मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या. जर खूपच लो फ्लेमवरती करंज्या आपण तळून घेतल्या तर मग त्या खूपच जास्त तेल ओढून घेऊ शकतात, म्हणून मीडियम फ्लेमवरती अशा छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळायच्या. सर्व करंज्या जर एकदाच बनवून घेतलेल्या असतील तर याला तळायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर मी अगोदर करंज्या इथे सर्व बनवून घेतलेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने सर्व मी तळून घेणार आहे. तर आता ही दुसरी बॅच पण मी इथे काढलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान ह्या एकदम अशा गुबगुबीत झालेल्या आहेत आणि किती सुंदर असा कलरही आलेला आहे. बेसन पीठ टाकल्यामुळे या करंज्याला खूप सुंदर असा कलर येतो आणि त्या खमंगही लागतात. आपल्या सर्व करंज्या इथे तयार आहेत. पहिल्या वेळेसही जर कोणी बनवत असेल त्यांना पण सहजच बनवता येतील अशी ही ओल्या नारळाची करंजी. तुम्ही पण या राखी पौर्णिमेला अशी करंजी एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.